नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सायबर फसवणुकीच्या धक्कादायक प्रकारात भाग्यनगर बेळगावातील एका 83 वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल 15 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि तपास अधिकारी असल्याचे भासवून महिलेची दिशाभूल केली. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले, आरोपींनी महिलेविरुद्ध बनावट कायदेशीर प्रकरण दाखल असल्याची भीती दाखवत सलग 10 दिवस व्हिडिओ कॉलद्वारे तिच्यावर नजर ठेवली. अटक आणि कायदेशीर कारवाईची धमकी देत त्यांनी महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले. या दबावामुळे महिलेने आपली एफडी मोडून 15 लाख रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात जमा केले. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सायबर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून येणारे व्हिडिओ कॉल, न्यायालय, पोलीस किंवा तपास यंत्रणांच्या नावाने पैसे मागणारे फोन यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कार्यालयात नसल्याने पुढील 2 दिवसात निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले. सध्या अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याने मराठी भाषिक मतदारांना माहिती समजून घेणे व अर्ज अचूकपणे भरणे कठीण जात असल्याचा दावा समितीने केला. बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर परिसरातील मोठ्या मराठी भाषिक लोकसंख्येचा विचार करून SIRचे अर्ज मराठीतही उपलब्ध करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, MG पाटील, रणजित चव्हाण पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रायबाग तालुक्यातील कुडची पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत मलगौडा अण्णासाहेब पाटील याला अटक करून त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या 20 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून जप्त मुद्देमालाची किंमत 5,75,000 इतकी आहे. परमानंदवाडी येथील पुष्पा महादेव नंदुरकर यांच्या हिरो HF100 दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने यात्रेतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर घराजवळ लपवून ठेवलेल्या आणखी 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईमुळे वाहन चोरीच्या आणखी अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. गोकाक रोडवरील मुचंडी गावानजीक मुख्य रस्त्यावर बुधवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पादचारी राजू रामा अष्टेकर वय 48 याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणाऱ्या भरधाव 4चाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार राजू अष्टेकर हे पहाटेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरून पायी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात 4चाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालकाने न थांबता घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पाठवला. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे. मृत राजू रामा अष्टेकर यांच्या पश्चात एक भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे अष्टे परिसरात शोककळा पसरली आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण SIR प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप करत भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बेळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. बेळगाव तालुका मतदारसंघात स्थलांतरित विवाहित महिलांची नोंदणी पत्नी म्हणून करण्याऐवजी मुलगी म्हणून करण्यात आल्याचा तसेच आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता नोंदणी झाल्याचा आरोप करत SIR मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. मतदार मॅपिंग प्रक्रियेत त्रुटी झाल्याने संपूर्ण मॅपिंग निरीक्षकांच्या देखरेखीखाली पुन्हा राबवण्याची तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन झाले आहे का याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
प्रक्रियेत आढळलेल्या त्रुटी दुरुस्त करून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही याची खात्री करत निष्पक्ष पारदर्शक चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. आरोग्याची काळजी आता आपल्या विश्वासाच्या ठिकाणी. मेजर डॉक्टर प्रशांत धोंगडी, MBBS MD ex-AMC, कन्सल्टिंग फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी हॉस्पिटल इन्सेंटिव्ह अँड ट्रॉमा केअर सेंटर येथे 24/7 रुग्णसेवा उपलब्ध आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसूती सेवा, हाडांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, एंडोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ऑपरेशन्स तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अनुभवी डॉक्टरांकडून आधुनिक वैद्यकीय उपचार, उत्तम रुग्णसेवा आणि अत्यल्प दरात विश्वासार्ह आरोग्यसेवा फक्त सिद्धी हॉस्पिटलमध्ये. गणेशपूर गल्ली, शहापूर, बेळगाव. संपर्क 08312426 किंवा 7847021132. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली परिसरात नळाद्वारे घाणीचे व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आधीच पाणी टंचाईची समस्या असताना नळातून ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून हे पाणी पिण्यास व घरगुती वापरासाठी अयोग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त होत असून L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून गळती दूर करत शुद्ध पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हा रिटेल औषध व्यापारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील रिटेल औषध विक्रेते सहभागी झाले असून संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या आरोग्य विभागाला आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही पाठवले. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1945ची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, कफ सिरप विक्रीवरील निर्बंधांमुळे तसेच औषध उत्पादक कंपन्यांकडून डॉक्टरांना थेट औषध साठा उपलब्ध करून दिल्याने रिटेल औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावा करत ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभरातील सर्व रिटेल औषध दुकाने बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. चंदगड विधानसभा मतदारसंघातील 55 गावांचा 3 दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला हेरे सरंजाम प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे कायमस्वरूपी निकाली निघाला असून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे. शासनाच्या निर्णयानुसार 22,000 शेतकरी कुटुंबांना शेतीच्या मालकीचा हक्क मिळणार असून 12,500 हेक्टरहून अधिक जमीन प्रत्यक्ष कुळांच्या नावावर होणार आहे. जमीन हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्यात आल्या असून मालकी हक्कासाठी भरावी लागणारी नजराणा रक्कमही पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्ज, पीक विमा, अनुदाने, वारसा नोंदी, खरेदी विक्री आणि बँक व्यवहारातील अडचणी दूर होऊन चंदगड तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी हलकर्णी येथे काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक नर्सरी, सेंटर ऑफ एक्सलन्स, काजू प्रक्रिया प्रकल्प, निर्यात केंद्र, अद्ययावत गोदाम आणि काजू बाजार समितीसाठी महाराष्ट्र शासनाने काजू बोर्डाला नाममात्र शुल्कात 36 एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकल्पासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून निर्णय मार्गी लावला. या प्रकल्पामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा, प्रक्रिया साठवणूक, निर्यात व बाजारपेठेचा लाभ मिळून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे चंदगडच्या काजू उद्योगाला नवी दिशा मिळून शेतकरी, उद्योजक आणि युवकांसाठी विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत 1 जुलै 2026 पासून नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये, डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपये आणि 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत 183.50 रुपयांची कपात जाहीर केली आहे.
मात्र घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनीही इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीचा लाभ ग्राहकांना मिळत असून या निर्णयामुळे हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंटसह व्यावसायिक आस्थापनांचा खर्च आणि वाहतूक खर्च कमी होण्याची शक्यता आहे. आजार कोणताही असो, छोटा किंवा मोठा, अचूक निदान आणि योग्य उपचार हेच सर्वात महत्त्वाचे. डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर, अनुभव, विश्वास आणि परिणामकारक होमिओपॅथिक उपचार. बेळगावातील डॉक्टर सोनाली सरनोबत आणि डॉक्टर समीर सरनोबत यांच्या केदार क्लिनिक व डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर येथे गेल्या 20 वर्षापासून अत्याधुनिक होमिओपॅथिक उपचाराद्वारे कोकण, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. थायरॉइड, मधुमेह, सोरायसिस, संधिवात, कॅन्सर, गुडघेदुखी, ॲलर्जी, कंबरदुखी, स्त्रियांचे आजार, झोपेचे विकार, लहान मुलांचे आजार, त्वचा विकार तसेच विविध जुनाट आजारावर जर्मन औषधासह डॉक्टरांकडून वैद्यकीय होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. पहिली शाखा केदार क्लिनिक, फुलबाग गली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9946964918. दुसरी शाखा डॉक्टर सरनोबत क्लिनिक, गोवावेस सर्कल जवळ, बेळगाव. मोबाईल नंबर 9916106896 किंवा 08312431 इथेनॉल वाटपाच्या प्रक्रियेत कोणताही बदल करू नये असे स्पष्ट निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने सध्याची जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला. कर्नाटक उच्च न्यायालयाने ऑइल मार्केटिंग कंपन्यांना इथेनॉल पुरवठ्याचे वाटप वाढवून देण्याबाबत दिलेल्या आदेशाविरोधात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने नोटीस बजावत पुढील सुनावणीपर्यंत विद्यमान स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले. सुनावणी दरम्यान अटॉर्नी जनरल R. वेंकटरमणी यांनी इथेनॉल पुरवठ्याची कंत्राटे अंतिम झाल्यानंतर वाटपात बदल केल्यास केंद्र सरकारच्या E20 इंधन कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी समर्पित इथेनॉल उत्पादकाच्या अतिरिक्त कोटा वाटपाच्या मागणीवर निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे इथेनॉल वाटपाची विद्यमान व्यवस्था कायम राहणार असून पुढील सुनावणीकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथील देशपांडे पेट्रोल पंपासमोरील कोपऱ्यावर परिसरातील नागरिकांकडून टाकण्यात येणारा कचरा घंटागाडीद्वारे दररोज उचलला जात असला तरी त्यामध्ये नियमितता असावी अशी मागणी परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनी केली आहे. येथे कचरा रस्त्यावर पसरत असल्याने पादचारी व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या दिवशी कचरा उचलला गेला नाही तर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते आणि नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागते. त्यामुळे पालिकेच्या सफाई विभागाने या ठिकाणचा कचरा नियमितपणे उचलावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मित्रा फाउंडेशन, आपला समाज, आपला व्यवसाय बेळगावतर्फे ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी येथे इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा 2026 व मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात दीपप्रज्वलन, सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन व ईशस्तवनानंतर प्रस्तावना मनोहर घाडी यांनी केली, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मिलिंद हलगेकर, मुख्याध्यापक R. कुडतुरकर तसेच जयवंत साळुंखे व मारुती गुरव उपस्थित होते. डॉक्टर मिलिंद हलगेकर यांनी पौगंडावस्थेतील समस्या, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, मेंदू विकास तसेच पालक व शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. यावेळी 80% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, विंग्ज ऑफ फायर पुस्तक व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन आनंद काटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन नम्रता काकतकर व श्याम पाटील यांनी केले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी.
अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. खानापूर आणि सौंदत्ती तालुक्यातील नोंदीत वनक्षेत्र, संभावित वनक्षेत्र तसेच विविध वन नमुना क्षेत्रांच्या पडताळणीच्या कामाला गती देण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण सौध येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा सादर करत सीमांकन, महसूल अभिलेख, नकाशे आणि प्रत्यक्ष क्षेत्र पडताळणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. दोन्ही विभागांनी समन्वयाने अचूक व पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करून उर्वरित सर्वेक्षण आणि पडताळणीची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. वन व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीतील निर्णयांमुळे खानापूर व सौंदत्ती तालुक्यातील वनक्षेत्र पडताळणीचे काम अधिक वेगवान, नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे पूर्ण होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अशा एकूण 2619 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून संयुक्त पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीत महाराष्ट्राने दावा सांगितलेल्या बेळगाव सीमा भागातील 865 मराठी भाषिक गावातील पात्र उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली असून शासनाच्या 10 जुलै 2008च्या निर्णयानुसार अधिवासाचा पर्याय निवडून अंतिम निवडीनंतर वास्तव्याचा अधिकृत दाखला सादर करावा लागणार आहे. संवर्गनिहाय लिपिक टंकलेखकाची 1864, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची 461, कर सहाय्यकाची 282, उद्योग निरीक्षकाची 9 आणि तांत्रिक सहाय्यकाची 3 पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2026 रोजी रात्री 11:59 असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सीमा भागात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष फेर निरीक्षण SIR मोहिमेदरम्यान बेळगाव शहरातल्या भांदूर गल्ली येथे निवडणूक विभागाचे अधिकारी केवळ कन्नड भाषेतील अर्ज घेऊन आल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांनी ते स्वीकारण्यास नकार देत मराठी भाषेतील अर्जांची मागणी केली. 2008 मधील निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार भाषिक अल्पसंख्याकांसाठी मराठीतही अर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याची आठवण करून देत त्यांनी मराठी अर्ज मिळेपर्यंत प्रक्रिया स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले. तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांनी कन्नडमधील अर्ज स्वीकारू नयेत व नियमानुसार मराठी अर्जांचीच मागणी करावी असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा आरोप करत भाषिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहनही सुनील बाळेकुंद्री यांनी केले. पावसाळ्याच्या उंबरठ्यावर शेतकरी पेरणीसाठी सज्ज असतानाही यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहेत. चिकोडी व निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. चिकोडी, नागरमुन्नोळी, निपाणी व सदलगा या 4 शेतकरी संपर्क केंद्रांसह पावसाचे मापन केंद्रे असलेल्या या भागात जून अखेरीस सरासरीपेक्षा मोठी घट नोंदवली गेली असून अनेक विभागात 49 ते 72% पावसाची तूट दिसून आली आहे. चिकोडी, नागरमुन्नोळी, सदलगा व निपाणी विभागात मागील आठवड्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेत. 2024 ते 2026 या 3 वर्षांच्या जून महिन्याच्या पावसाच्या तुलनात्मक आकडेवारीतही मोठी चढउतार दिसून येत असून यंदा पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहे. कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन SIR व डिजिटल मॅपिंग प्रक्रियेत सकल मराठा समाजातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेऊन आवश्यक माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळेत सादर करावी असे आवाहन सकल मराठा समाज बेळगावचे समन्वयक किरण जाधव यांनी केले.
या प्रक्रियेमुळे मतदारांची वैयक्तिक माहिती, कुटुंब व पत्त्याची अचूक नोंद होऊन मतदार यादीतील नाव कायम राहण्यास तसेच भविष्यात मतदानाचा हक्क आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यास सुलभता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाची अधिकृत लोकसंख्या अचूक नोंदवण्यासाठीही ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याने सर्वांनी संबंधित फॉर्म काळजीपूर्वक भरून आपल्या भागातील BLOकडे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी सकल मराठा समाजाच्या जनसंपर्क कार्यालय, गुडशेड रोड, बेळगाव किंवा मोबाईल 9448135807 वर संपर्क साधावा असेही किरण जाधव यांनी सांगितले. निपाणी वकील संघाच्या फर्निचर व इतर विकास कामांसाठी वाढीव निधी लवकरच मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी निपाणी वकील संघाच्या शिष्टमंडळाला दिली. मंगळवारी बेंगळूर येथे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची निपाणी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मंत्रिपदी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच निपाणी वकील संघाच्या फर्निचरसाठी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले. यावेळी वकील संघाच्या इमारतीतील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणखी 50 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे शिष्टमंडळाने मंत्री जारकिहोळी यांच्या निदर्शनास आणून दिले. हा निधीही तातडीने मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री जारकिहोळी यांनी वाढीव निधी लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी निपाणी वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय वैराट, उपाध्यक्ष अॅडव्होकेट MA संदी, सचिव अॅडव्होकेट निलेश हत्ती, अॅडव्होकेट मुकुंद कुलकर्णी, अॅडव्होकेट SA पाटील तसेच अॅडव्होकेट मंदार कुलकर्णी उपस्थित होते. पत्नीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विजयपूर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी रफिक अस्तगीरसाब बलगानूर याला जन्मठेपेची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. पत्नी परवीन हिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने 17 ते 20 ऑक्टोबर 2016 दरम्यान धारदार शस्त्राने तिची हत्या करून घराला कुलूप लावत फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश A यांनी आरोपी दोषी ठरवत 30 जून 2026 रोजी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास CPI बसवराज यलगार व CPI सुनील कांबळे यांनी केला, तर सरकारतर्फे प्रधान सरकारी अभियोक्ता SH हकीम यांनी बाजू मांडली. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर ते अनमोड हा मार्ग गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्यानं पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची दयनीय स्थिती पुन्हा समोर आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून पावसामुळे तो चिखलमय झाल्यानं दुचाकीस्वार, कारचालक व लहान वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने वाहने अडकणे आणि वाहतूक कोंडी निर्माण होणे तसेच प्रवासी बस वारंवार नादुरुस्त होऊन प्रवाशांना तासनतास रस्त्यावर थांबावं लागणं अशी स्थिती निर्माण झाली आहे. हत्ती ब्रिजवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईप टाकण्याची मागणी प्रलंबित असून पावसाचं पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढलाय. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने खड्डे बुजवून व दुरुस्ती करून उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांनी केली आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त बेळगाव शहरातील गोंधळी गल्ली येथील स्वामी विवेकानंद रिक्षा चालक संघटनेच्या वतीने डॉक्टर इनामदार आणि डॉक्टर भोबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या वैभवी लक्ष्मण कोणेवाडी हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत रिक्षा चालकांनी समाजाच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव केला. यावेळी नाना आष्टेकर यांनी बुधवारपासून दररोज रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमाला ज्योतिबा आष्टेकर, अशोक कोणीवाडी, अशोक पाटील, महेश किल्लेकर, लक्ष्मण चलवेटकर, नाना आष्टेकर, राजू कांबळे, विठ्ठल हुंद्रे यांच्यासह रिक्षाचालक व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगाव शहर सीसीबी पथकाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाई करत सुमारे 9 लाख रुपये किमतीचे 45.18 ग्रॅम हेरोईन जप्त करून एका संशयिताला अटक केली आहे. अटक आरोपी राघवेंद्र गोपाल मुरकतनाल वय 36 याला 30 जून रोजी KSRTC जुन्या पार्किंगजवळील इंदिरा कॅन्टीन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. PI मंजुनाथ नायक, PSI मंजुनाथ भजंत्री यांच्या पथकाने छापा टाकून हेरोईनसह मोबाईल फोन जप्त केला असून एकूण मुद्देमालाची किंमत 9,05,000 रुपये आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.